नाशिक जिल्ह्यात नाफेड आणि NCCF मार्फत सुरू असलेली कांदा खरेदी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. चांदवड येथील नाफेडच्या गोदामात सुमारे 2,500 मेट्रिक टन कांदा सडल्याचा दावा शेतकरी संघटनांनी केला आहे. तसेच मध्य प्रदेशातून निकृष्ट दर्जाचा कांदा आणून त्याची खरेदी करण्यात आल्याने स्थानिक शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. शेतकरी नेते गणेश निंबाळकर यांनी रात्रीच्या वेळी परराज्यातील कांदा गोदामात उतरवला जात असल्याचा आरोप केला. तर संतोष नवले यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी न झाल्यास दिल्लीतील जंतर मंतर येथे शेतकरी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान संदीप जाधव यांनी नाफेडच्या खरेदी धोरणामुळे लाल कांद्याचे दर घसरल्याचा आरोप करत गोदामात साठवलेला कांदा निकृष्ट दर्जाचा असून मोठ्या प्रमाणात सडल्याचा दावा केला आहे. या आरोपांमुळे नाफेडच्या कांदा खरेदी प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे. सर, जो नाफेडच्या कांद्याच्या संदर्भामध्ये जो काही चर्चेचा विषय ठरला आहे, शेतकऱ्यांना जे पाहिजे तसा काही भाव मिळत नाही, आपण काय सांगतो? एक तर मुळात नाफेडची खरेदी आणि NCCFची खरेदी ही शेतकऱ्यासाठी नाहीये किंवा शेतकऱ्याचा कांदा घेत नाही हे कितींदा सिद्ध झालं. पण ते कोणाला पारखून घ्यायचा आहे का, हा एक विषय आहे. केंद्रातल्या या सरकारानं किंवा केंद्रातल्या अधिकाऱ्यांनी एकदा हे कशासाठी चाललंय याचा त्या ठिकाणी उहापोह करणं गरजेचं आहे. एक तर तुम्ही नागरिकांसाठी कांदे घेता म्हणता, तर कांदा पूर्ण सडलेला आहे. अतिशय म्हणजे गटारीपेक्षा जास्त दुर्गंध ज्या वस्तूचा येतो, ती वस्तू तुम्ही खाण्याच्या नावाखाली त्या नागरिकाच्या नावाखाली पैसे देऊन काढताय. आणि दुसरी गोष्ट, ज्याची जी वस्तू आहे, जी खाण्यायोग्य आहे, तो जो कांदा आहे, खाण्यायोग्य कांदा, तो कांदा मार्केटात वाट पाहतोय. म्हणजे एक नंबर किंवा तुमचा तो USG तो कुठला कांदा सगळा आहे मार्केटात, पण तुम्ही मार्केटात खरेदी करत नाही. का करत नाही याची कारण मीमांसा यातनं होते की तुम्हाला शेतकऱ्याचा कांदा का घ्यायचा नाही, तर त्यातनं 2 पैसे जी मधली लाईन तुमची चाललेली आहे ती शेतकऱ्याला मिळू द्यायची नाही, तुम्हाला हडपायची आहे. यासाठी दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत हे मोठं जाळं तयार झालंय. या जाळ्याच्या अलगद मध्ये आपला शेतकरी सापडलेला आहे. त्याला पैसे होत नाहीये आणि दिल्लीतल्या नागरिकाला कांदा भेटत नाही. भेटत असेल पण तो अशा नाफेडच्या सिस्टमने भेटत नाहीये, सिद्ध झालंय. आणि हाच कांदा आता यांचा 2 लाख का 5 लाख मेट्रिक टन कांदा स्टॉक होणार आणि तो उद्या चालून मार्केटला येणार. म्हणजे कोरडवाहू भागातला शेतकरी जेव्हा लाल कांदा मार्केटला आणेल तेव्हा यांचा कांदा तिथे येणार आणि पुन्हा बाजार खाली पाडणार. हे सगळं षडयंत्र शेतकऱ्याच्या जीवावर चाललेलं आहे. मोठा अवघड विषय आहे. शिवाय जिल्हाधिकारी सारखा माणूस मला हतबल दिसलाय. समजते जिल्हाधिकारी साहेबांना यात काय चाललंय, पण ती हतबलता मला दिसलीये, कारण जिल्हाधिकारी साहेबांपेक्षा ही लोक मोठी आहेत ना. त्यामुळं ही हतबलता कोणत्या ठिकाणी उसपळणार. एवढं सगळं झाल्यावरही पुन्हा तुम्ही तिसगावच्या शेतकऱ्यांनी, स्थानिक शेतकऱ्यांनी, ठोके आणि जाधवांनी पुन्हा ट्रक पकडले MP च्या तिथं खाली होताना. किती धैर्य, किती डेअरिंग. याच्यावर कारवाई होणार नाही का? म्हणजे जर उद्याच्याला एखाद्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला त्याच्या संसारामध्ये पैसे नाही झाले म्हणून आत्महत्या केली, तर ती आत्महत्या नसणार, या सगळ्या यंत्रणेचा खून असणार आहे, हे लक्षात ठेवा. सर, जो नाफेड खरेदी करतोय कांदा, पण शेतकरी म्हणता हा कांदा आमचा नाहीये, हा बाहेरचा कांदा आहे. अहो, बाहेरचाच कांदा आहे ना. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे का, शेतकऱ्याला माहित तरी पडतं का यांची खरेदी कधी चालू झाली? शेतकऱ्याला माहित तरी पडतं का शेत खरेदी कुठं आहे? एवढी एवढी बॅनर तुम्ही कोणीतरी समिती येणार म्हणून असा लावतात आणि परत काढून घेतात. या पद्धतीचं चालतं का? कुठं खरेद्या चालल्या? डोंगरात, कोपऱ्यात, लांब शहरापासून, बाजार समित्यांपासून लांब का खरेद्या चालल्या? त्या शेतकऱ्याला बाजार समितीत जेवढं नॉलेज मिळतं तेवढं बाहेर मिळत नाही, मिळू देत नाही ही लोक. त्यामुळे ही शेतकऱ्याची खरेदी नाही, ही डुप्लिकेट रजिस्ट्रेशन. एकदा रजिस्ट्रेशन कुणाकुणाचे झाले याचा उहापोह होणं गरजेचं आहे. त्या कंपन्यांच्या नातेवाईकांचे, त्याच सिंडिकेटचे यावेळेस या कंपनीला द्यायचं, या कंपनीचा असेंबल सेट पुन्हा दुसऱ्या कंपनीला द्यायचा. म्हणजे अदलून बदलून रजिस्टर्ड फार्मर वापरण्याची जी पद्धत आहे ती याच्यात आहे. आणि तो दाट संशय शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना आहे. पण ते सगळंच मिळतं जुळतं असल्यामुळे कागद पुढे येत नाहीये. जी काही कागद पुढे आली आहेत ती भविष्यात मात्र आधारभूत दिसत आहे आम्हाला, की याच्यात या सिंडिकेट उघड पडेल. ती दिवसात खरेदी न करता कोरोनाला रात्रीचीच खरेदी करता, अशी ही लोकांची ओरड आहे. लोकांची ओरड नाहीये. दक्षता समिती जी मागच्या वर्षी राज्य शासनाने नेमली होती त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स दिलेल्या होत्या का बुवा याच्यामध्ये शेतकरी कुठं असला तर त्याची नाव नोंद करा. त्या दक्षता समितीचा केवढा मोठा अहवाल आहे. दक्षता समितीत कोण आहे? तुमचे DDR साहेब आहे, तालुक्याचे तहसीलदार आहेत, तुमच्या बाजार समितीचे सचिव आहेत आणि AR आहेत.
या सगळ्यांची मिळून अधिकाऱ्यांची दक्षता समिती एकाही ठिकाणी म्हटलेलं नाही का इथं शेतकरी उपस्थित होता किंवा आम्हाला कांदा खाली करताना शेतकरी भेटला किंवा संबंधित कंपनीला आधारभूत काही कागदांची चौकशी करण्यासाठी विचारला असता तिथं जबाबदार व्यक्ती नसल्यानं त्या ठिकाणी आम्हाला आधारभूत मिळालं नाही. कितीतरी ठिकाणी खरेदीपेक्षा कमी स्टॉक तिथं आढळून आला. असे अनेक मुद्दे त्या ठिकाणी दक्षता समितीने दिले. म्हणून शेतकरी म्हटल्यापेक्षा दक्षता समितीलाच हे आढळून आलंय की इथं शेतकऱ्याचा कांदा नाही, इथं काय चालतो तो काळा बाजार आहे, हे त्या अहवालात नमूद आहे. शिवाय मागच्या वर्षी असाच एक पंचनामा सोनारतारी नावाच्या कंपनीचा झाला. तिथं खरेदीदार म्हणून ज्या कोणाचं नाव मेन्शन आहे, या वर्षीचा या गोडाऊनला जिथं माल खराब दिसला तिथंही खरेदीदार तो कसा, हे नामसाधर्म्य होऊ शकत नाही. खरेदीदार गोडाऊन तेच आणि कंपन्या बदलतात आणि संस्था बदलतात.